नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी परशुराम तुपे ॲटम ॲग्रो सर्व्हिसच्या माध्यमातून आज आपण भंडरगोटा या ठिकाणी आलेलो आहेत। भंडरगोटाचे सरपंच कोटवणे साहेबांच्या पपई प्लॉटसाठी आपण ट्रीटमेंट देण्याकरता गेले 2 वर्षापासून ते आपल्याकडे द्राक्ष आणि ऊस त्याबरोबर पपईचे ट्रीटमेंट घेत आहेत। पण या वर्षीचा जो पपई लागवड केलेला आहे त्या पपई प्लॉटमध्ये थोडासा इश्यू येतो आहे, त्यामुळे त्यांनी आपल्याला खास करून या ठिकाणी बोलवलेलं आहे। त्यामुळे त्यांच्या पपई प्लॉटसाठी आपण एक नॉर्मली कडधान्यापासून बनवलेली स्लरी या ठिकाणी तयार केलेली आहे। त्याच्यामध्ये आपण प्रॉस आणि लोडर हे प्रोडक्ट मिक्स करत आहेत, ते जेणेकरून ह्याच्यामुळे जीवाणूची संख्या वाढेल आणि जो आता सध्या पपईचा प्लॉट शॉर्ट आहे म्हणजे थोडक्यात जो डल आहे तो इन्क्रीमेंट करण्यासाठी आपण त्यांना मदत करत आहोत। आणि आता आपण याच्यामध्ये प्रॉस या ठिकाणी टाकत आहोत। सरपंच साहेब जे टाकत आहेत बरं। या ठिकाणी आपण प्रॉस आणि लोडर हे प्रोडक्ट या स्लरीमध्ये टाकलेले आहेत। इथून आपण साधारणतः एक 15 दिवसांनी हे जी स्लरी बनवतोय, दर दिवसाला सकाळी संध्याकाळी असे 2 वेळा आपण या ठिकाणी क्लॉक जे घड्याळाच्या काट्या असतात त्या पद्धतीने ह्या क्लॉकच्या नुसार आपण फिरवून घेत आहेत। या ठिकाणी हे बघा, ही स्लरी असं क्लॉकच्या हिशोबाने फिरवलेलं आहे। ही स्लरी आपण साधारणतः 7 ते 8 दिवस ह्याला एक बांधून पॅक करून ठेवतोय, सावलीमध्ये ठेवलेलं आहे। त्यामुळे जेणेकरून जीवाणू जेवढे वाढतील तेवढे आपल्याला या पपई ट्रीटमेंटला उत्पन्न वाढवण्यासाठी मदत होईल असं या ठिकाणी सांगतोय। आणि नक्कीच मला खात्री आहे आजच्या डेटला आपण या ठिकाणी हे व्हिडिओ बनवले आहे, इथून आपण नक्कीच 15 दिवसांनी येऊन ह्याच प्लॉटवरती आपण परत एकदा व्हिडिओ बनवणार आहे। त्यामुळे सरपंच साहेब, आपण स्लरी तर स्वतः मदत करून जे बनवलेलं आहे एक खात्री देऊ शकतो ॲटम ॲग्रोच्या माध्यमातून येणाऱ्या 15 दिवसांमध्ये ह्यावेळी स्लरी सोडून एक 8 दिवसांनी आमची व्हिजिट होईल। आणि नक्कीच तुमच्या प्लॉटमध्ये आपण व्हिडिओच्या मध्ये तर प्लॉट बघितलं आहे, पण त्यानंतर सुद्धा जे सोडल्याच्या नंतर आपण 8 दिवसांनी तुमच्या प्लॉटमध्ये भयानक बदल आपण जाणून देऊ। त्यामुळे आपण इथं आलात आणि थोडीफार आम्हाला हेल्प केलात। ओके, धन्यवाद।